मी ते रोज करते. आय डू दॅट एव्हरी डे. आय डू दॅट एव्हरी डे किंवा आय डू दॅट डेली. आय डू दॅट डेली. त्याने काम केलं. ही डिड द वर्क. ही डिड द वर्क. त्याने ही काम केलं. डिड द वर्क. त्याला आत यायला सांग. टेल हिम टू कम इन. टेल हिम टू कम इन. टेल हिम टू कम इन. ती हळुवारपणे बोलते, म्हणजे ती खूप हळुवारपणे बोलते किंवा नाजूकपणाने बोलते. शी स्पीक्स जंटली. शी स्पीक्स जंटली. तो उशिरा पोहोचला. ही अराइव्ड लेट. ही अराइव्ड लेट. तो ही उशिरा लेट आणि पोहोचला अराइव्ड. ही अराइव्ड लेट. दिवस जवळजवळ संपला आहे. बऱ्याचदा आपण अशी सेंटेन्स बोलतो, अरे दिवस जवळजवळ संपला आहे किंवा संपलाच आहे. सेम तसं सेंटेन्स आहे. द डे इज ऑलमोस्ट ओव्हर. द डे इज ऑलमोस्ट ओव्हर. मी जवळजवळ दररोज स्वयंपाक करते किंवा मी जवळपास दररोजच स्वयंपाक करते. कोणतंही सेंटेन्स असू शकतं. आय कुक ऑलमोस्ट एव्हरी डे. आय कुक ऑलमोस्ट एव्हरी डे. मी जवळजवळ ऑलमोस्ट दररोज एव्हरी डे स्वयंपाक करते. कुक. क्लिअर. आय कुक ऑलमोस्ट एव्हरी डे. गाईज, ही जी सेंटेन्स आहे ती सेंटेन्स जरी दिसायला इझी असली पण जेव्हा आपण इंग्लिशमध्ये हे बोलण्याचा प्रयत्न करतो आपल्याला काही म्हणजे समजत नाही की बाबा काय घ्यायचं किंवा कसं सेंटेन्स बोलायचं. त्यामुळे हे सेंटेन्स मी या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. बारकाईने बघ. लुक ॲट इट क्लोजली. लुक ॲट इट क्लोजली. मी सहज रडत नाही किंवा मी असंच रडत नाही. आय डोंट क्राय इझिली. आय डोंट क्राय इझिली. मी रडत नाही. आय डोंट क्राय. सहज इझिली. आय डोंट क्राय इझिली. मी गेल्या आठवड्यात आजारी पडले. मी गेल्या आठवड्यात आजारी पडले. आय गॉट सिक लास्ट वीक. आय गॉट सिक लास्ट वीक. लास्ट वीक गेल्या आठवड्यात. मी ते आधीच केलं आहे. आय ऑलरेडी डिड दॅट. आय ऑलरेडी डिड दॅट. मी आधीच केलं आहे. ऑलरेडी डिड दॅट. मी ते आधीच केलं आहे. आय ऑलरेडी डिड दॅट. मला आता फोन करू नकोस. डोंट कॉल मी एनीमोर. डोंट कॉल मी एनीमोर. मला आता फोन करू नकोस. डोंट कॉल मी एनीमोर. मी पुढच्या आठवड्यात निघणार आहे. आय एम लिव्हिंग नेक्स्ट वीक. आय एम लिव्हिंग नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक पुढच्या आठवड्यात. मी रविवारी काम करत नाही. आय डोंट वर्क ऑन संडे. आय डोंट वर्क ऑन संडे. तो रोज इथे येतो. ही कम्स हिअर एव्हरी डे. ही कम्स हिअर एव्हरी डे. मी सोमवारी काम करतो. पहिले काय म्हटलं की रविवारी काम करत नाही, पण आता तुम्ही काय म्हणता मी सोमवारी काम करतो. सिंपल म्हणा. आय वर्क ऑन मंडे. आय वर्क ऑन मंडे. मी रविवारी मोकळा असतो किंवा मी रविवारी फ्री असतो. आय एम फ्री ऑन संडे. आय एम फ्री ऑन संडे. तुम्ही रविवारी डिलिव्हरी करता का? डिलिव्हरी करता का म्हणजे एखादं सामान असेल ते एका ठिकाणी पोहोचवता, एखाद्या ठिकाणी पोहोचवता का असा तुम्ही क्वेश्चन करताय. डू यू डिलिव्हर ऑन संडे. डू यू डिलिव्हर ऑन संडे. मला ते दिवस आठवतात. आय रिमेंबर दोज डेज. आय रिमेंबर दोज डेज. मला आठवतात. रिमेंबर ते दोज दिवस डेज. आय रिमेंबर दोज डेज. क्लिअर. उद्या सुट्टी आहे. इट इज अ हॉलिडे टुमॉरो. इट इज अ हॉलिडे टुमॉरो. तो लवकरच परत येईल. ही विल रिटर्न सून. ही विल रिटर्न सून.
तो लवकरच परत येईल म्हणताय म्हणून आपण इथे रिटर्न घेतलेला आहे. तो लवकर आला. ही केम अर्ली. ही केम अर्ली. तो मला अनेकदा भेटतो. ही ऑफन मीट्स मी. ही ऑफन मीट्स मी. ऑफन म्हणजे काय? अनेकदा किंवा अनेक वेळेस. मी स्वतः तिथे गेले. आय वेंट देअर मायसेल्फ. आय वेंट देअर मायसेल्फ. मी स्वतः तिथे गेले. आपण रविवारी भेटू. वी विल मीट ऑन संडे. वी विल मीट ऑन संडे. किंवा तुम्ही रविवारी संध्याकाळी येऊ शकता का? कॅन यू कम ऑन संडे इव्हिनिंग. कॅन यू कम ऑन संडे इव्हिनिंग. इव्हिनिंग संध्याकाळी. मला खरंच हे प्रकरण माहीत नाही. आय रिअली डोंट नो द मॅटर. आय रिअली डोंट नो द मॅटर. तो कधीच इथे येत नाही. ही नेवर कम्स हिअर. ही नेवर कम्स हिअर. तिथे जाण्याचा विचारही त्यांनी केला नाही. तिथे जाण्याचा विचारही त्यांनी केला नाही. ही नेवर थॉट ऑफ गॉन देअर. ही नेवर थॉट ऑफ गॉन देअर. तो घरी गेला. ही वेंट होम. ही वेंट होम. सगळे तुमच्यासारखे नसतात. सगळे तुमच्यासारखे नसतात. ऑल आर नॉट लाईक यू. ऑल आर नॉट लाईक यू. पाय खाली ठेव. कीप युअर लेग्स डाऊन. कीप युअर लेग्स डाऊन. डाऊन खाली. मी ते कसं जाऊ देऊ? हाऊ शुड आय लेट इट गो. हाऊ शुड आय लेट इट गो. इतका चिडखोर होऊ नकोस किंवा एवढा चिडू नकोस. डोंट बी सो ग्रम्पी. डोंट बी सो ग्रम्पी. मी क्वचित बोलतो. मी क्वचित बोलतो. आय हार्डली इवन स्पीक. आय हार्डली इवन स्पीक. अजून काय करायचं बाकी आहे? व्हॉट एल्स इज रिमेनिंग टू डू. व्हॉट एल्स इज रिमेनिंग टू डू. अजून काय करायचं बाकी आहे? व्हॉट एल्स. अजून व्हॉट एल्स करायचं बाकी आहे. रिमेनिंग टू डू. व्हॉट एल्स इज रिमेनिंग टू डू. ते आता खाली ठेव. पुट दॅट डाऊन नाव. पुट दॅट डाऊन नाव. तो खूप पूर्वी गेला होता. ही वेंट टू लॉंग एगो. ही वेंट टू लॉंग एगो. ते खाली ठेवू नकोस. डोंट गेट इट डाऊन. डोंट गेट इट डाऊन. जा आणि ते आण. गो गेट दॅट. गो गेट दॅट. तिथे लवकर पोहोच. गेट देअर अर्ली. गेट देअर अर्ली. अर्ली म्हणजे काय? लवकर. मला तुमचं नुकसानाबद्दल वाईट वाटत आहे किंवा मला तुमचं नुकसान झाल्याबद्दल वाईट वाटत आहे. आय फील सॅड अबाउट युअर लॉस. आय फील सॅड अबाउट युअर लॉस. तुला शाळेसाठी उशीर होत आहे. यू आर गेटिंग लेट फॉर स्कूल. यू आर गेटिंग लेट फॉर स्कूल. मला एक दिवसाचा वेळ द्या. गिव्ह मी अ डेज टाइम. गिव्ह मी अ डेज टाइम. कोणी आलं आहे का? हॅज समवन कम. हॅज समवन कम. माझ्या बरोबर दुकानात चल. कम विथ मी टू द शॉप. कम विथ मी टू द शॉप. किंवा यालाच तुम्ही असंही बोलू शकता. अकंपनी मी टू द शॉप. अकंपनी मी टू द शॉप. अकंपनी म्हणजे सोबत चल किंवा सोबत तू मला कंपनी दे. आपण बऱ्याचदा असे वर्ड्स बोलतो. त्याच पर्पजने अकंपनीचा इथे यूज केलेला आहे. आता जर तुम्हाला म्हणायचं असेल की माझ्याबरोबर डॉक्टरकडे चल. सिंपल म्हणा. अकंपनी मी टू द डॉक्टर्स. अकंपनी मी टू द डॉक्टर्स किंवा अकंपनी मी टू द डॉक्टर्स क्लिनिक. दोन्हीपैकी कोणतं एक सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. आपल्या चुका मान्य करा किंवा स्वतःची चूक मान्य कर. ऑलवेज ॲक्सेप्ट युअर मिस्टेक्स. ऑलवेज ॲक्सेप्ट युअर मिस्टेक्स. स्वतःवर विश्वास ठेवा. बिलीव्ह इन युअर सेल्फ. बिलीव्ह इन युअर सेल्फ.
किंवा जर तुम्हाला म्हणायचं असेल की देवावर विश्वास ठेवा, सिंपल म्हणा हॅव फेथ इन गॉड, हॅव फेथ इन गॉड किंवा ट्रस्ट गॉड, ट्रस्ट गॉड, दोन्हीपैकी कोणतंही एक बोलू शकता. त्याला वेळेवर औषध घ्यायला सांगा. आस्क हिम टू टेक मेडिसिन ऑन टाइम, आस्क हिम टू टेक मेडिसिन ऑन टाइम. त्याला मला फोन करायला सांगा. आस्क हिम टू कॉल मी, आस्क हिम टू कॉल मी. आता इथे बघा, आस्क म्हणजे काय, विचारणे होतं. तसंच आस्क म्हणजे रिक्वेस्ट करणे, रिक्वेस्ट करणे किंवा पोलाइटली एखादी गोष्ट सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही आस्कचा यूज करू शकता. आता म्हणून इथे त्याला सांग की मला फोन करायला, आपण असं जे सेंटेन्स घेतलं आहे तिथे आपण आस्क घेतला आहे, कारण आपण त्याला पोलाइटली सांगतो की त्याला सांगा की मला फोन करायला, रिक्वेस्ट करताय किंवा पोलाइटली सांगताय. या दोन्ही हेतूने जर तुम्हाला एखादा सेंटेन्स बोलायचं असेल तर तिथे तुम्ही आस्कचा यूज करू शकता. त्याला माझे सामान परत करण्यास सांग. आस्क हिम टू रिटर्न माय स्टफ, आस्क हिम टू रिटर्न माय स्टफ, आस्क हिम टू रिटर्न माय स्टफ. त्याला 5 नंतर फोन करायला सांगा. आस्क हिम टू कॉल मी आफ्टर 5, आस्क हिम टू कॉल मी आफ्टर 5. आय होप तुम्हाला आस्क कसं यूज करायचं आता लक्षात आलेलं आहे. माझं पोट खराब आहे. माय स्टमक इज अपसेट, माय स्टमक इज अपसेट किंवा माझी पोटदुखी बरी होत नाहीये. तुम्हाला काय म्हणायचं की माझी पोटदुखी आहे, बरी होत नाहीये. सिंपल म्हणा माय स्टमक एक इज नॉट गेटिंग बेटर, माय स्टमक एक इज नॉट गेटिंग बेटर. आता जर तुम्हाला म्हणायचं असेल की कोणतंही औषध काम करत नाही, सिंपल म्हणा नो मेडिसिन इज वर्किंग, नो मेडिसिन इज वर्किंग किंवा नो मेडिकेशन इज वर्किंग. किंवा यालाच तुम्ही असंही बोलू शकता नो मेडिसिन इज हेल्पिंग आउट, नो मेडिसिन इज हेल्पिंग आउट किंवा नो मेडिकेशन इज हेल्पिंग आउट. कोणत्याही प्रकारे सेंटेन्स बोलू शकता तुम्ही. खुर्ची घे, बऱ्याचदा तुम्ही कुठेतरी जाता आणि तिथे खुर्ची असते तर तुम्ही त्याला काय म्हणता की ती खुर्ची घे. सिंपल म्हणा पुल द चेअर, पुल द चेअर. कसं येणं झालं, बऱ्याचदा आपल्याकडे कोणीतरी येतं त्यावेळेस आपण म्हणतो की तर कसं येणं झालं. सिंपल म्हणा व्हॉट मेड यू कम हिअर, व्हॉट मेड यू कम हिअर. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आय हॅव टू टॉक टू यू अबाउट समथिंग, आय हॅव टू टॉक टू यू अबाउट समथिंग. सांग काय बोलायचं आहे. टेल मी व्हॉट्स द मॅटर, टेल मी व्हॉट्स द मॅटर किंवा टेल मी व्हॉट डू यू वॉन्ट टू टॉक अबाउट, टेल मी व्हॉट डू यू वॉन्ट टू टॉक अबाउट. दोन्हीपैकी कोणतंही एक बोलू शकता. तुम्ही म्हणताय की इतकं सिरियस नाही आहे. सिंपल म्हणा देअर इज नथिंग दॅट सिरियस, देअर इज नथिंग दॅट सिरियस. जेवल्याशिवाय जाऊ नका. डोंट लिव्ह विदाऊट हॅव्हिंग फूड, डोंट लिव्ह विदाऊट हॅव्हिंग फूड. आता तुम्ही इथे बघा, तुम्ही म्हणाल की मॅम इथे लिव्ह का घेतलं तुम्ही, गो का नाही घेतलं. गो म्हणजे पण जाणे होतं आणि लिव्ह म्हणजे पण जाणे होतं. पण गो म्हणजे जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याला गो असं म्हणायचं आहे. पण लिव्ह म्हणजे काय, एखाद्या जागेला सोडणे, यासाठी तुम्हाला लिव्हचा यूज करायचा आहे. आता मी इथं काय म्हणले, जेवल्याशिवाय जाऊ नका, म्हणजे जेवल्याशिवाय इथून जाऊ नका, म्हणजे ही जागा तुम्ही सोडू नका, म्हणून आपण इथे लिव्ह घेतलेला आहे. भेटत राहा, कीप इन टच, कीप इन टच. पडशील, बऱ्याचदा आपण म्हणतो मुलं खेळत असतात त्यावेळेस आपण तर अरे पडशील, तर सिंपल म्हणा बी केअरफुल नॉट टू फॉल डाऊन, बी केअरफुल नॉट टू फॉल डाऊन. आता तुम्ही म्हणाल की इथं नॉट टू फॉल डाऊन म्हटलं तर चालेल का. नक्कीच नॉट टू फॉल डाऊन म्हटलं तर चालेल, पण जे पडशील आपण ज्या पर्पजने बोलत आहोत तो पर्पज इथे या सेंटेन्समध्ये येणार नाही. सिम्पली एक सेंटेन्स म्हणून जसं की मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन असतं तेवढंच येईल. पण ज्या तुम्ही पर्पजने म्हणत आहात की तू पडशील, तुम्ही काळजीने म्हणताय की बाबा की तू पडशील, सावध राहा, अशा प्रकारे त्याचा मिनिंग निघतो. तर ते मिनिंग कधी तुमचं याच्यामध्ये बरोबर होईल हे सेंटेन्स बोलल्यानंतर की बी केअरफुल नॉट टू
फॉल डाऊन, म्हणजे काळजी घे की तू पडणार नाहीस, अशा प्रकारे याचा मिनिंग निघतो. नुसतं नॉट टू फॉल डाऊन म्हटलं तर सिम्पल तू पडणार नाही असंच त्याचा मिनिंग निघतो. त्यामुळे कधीही झालं तर बी केअरफुल नॉट टू फॉल डाऊन हे सेंटेन्स करेक्ट राहील. बघ तवा गरम आहे, सेम ह्या सेंटेन्स सारखा आहे. बघ तवा गरम आहे म्हणजे आपण काय म्हणतो, काळजी घे की तवा गरम आहे. पण आपले बऱ्याचदा काय होतं मराठीत बोलताना पूर्ण सेंटेन्स न बोलता की थोडंसं बोलतो आपण, तशा प्रकारे सिम्पल म्हणा, बी केअरफुल द पॅन इज हॉट. बी केअरफुल द पॅन इज हॉट. हात भाजेल, सेम, बी केअरफुल नॉट टू बर्न युअर हँड. बी केअरफुल नॉट टू बर्न युअर हँड. आता तुमच्या लक्षात आलं असेल अशी जर सेंटेन्स आली तर तुम्ही कशी बोलायची आहेत. जरी तिथं म्हटलं नसेल की काळजी घे किंवा सावध राहा, तरी तुम्हाला काय यूज करायचं तर लक्षात आलेलं असेल. ती माझी बहीण होती. शी वॉज माय सिस्टर. शी वॉज माय सिस्टर. राम त्याचा भाऊ होता. राम वॉज हिज ब्रदर. राम वॉज हिज ब्रदर. आम्ही एकत्र जेवण करतो. वी ईट फूड टुगेदर. वी ईट फूड टुगेदर. यापुढे असं करू नकोस किंवा यानंतर असं करू नकोस. दोन्ही प्रकारे जरी सेंटेन्स आलं तर इंग्लिशमध्ये तुम्हाला असंच बोलायचं आहे, फ्रॉम नाव ऑनवर्ड्स डोंट डू धिस. फ्रॉम नाव ऑनवर्ड्स डोंट डू धिस. मी सुरक्षित आहे. आय एम सेफ अँड साऊंड. आय एम सेफ अँड साऊंड. ते 1 घंट्यापासून वाट बघत आहेत. दे हॅव बीन वेटिंग फॉर ॲन आवर. दे हॅव बीन वेटिंग फॉर ॲन आवर. सहन करण्याची एक सीमा असते. देर इज अ लिमिट ऑफ टॉलरेटिंग टू. देर इज अ लिमिट ऑफ टॉलरेटिंग टू. प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते. देर इज अ लिमिट ऑफ एव्हरीथिंग. देर इज अ लिमिट ऑफ एव्हरीथिंग. मी सुट्टीवर आहे. आय एम ऑन लिव्ह. आय एम ऑन लिव्ह. किंवा तुम्हाला जर म्हणायचं असेल की मी आज सुट्टीवर आहे तर सिम्पल म्हणा, आय एम ऑन लिव्ह टुडे. आय एम ऑन लिव्ह टुडे. काल तो सुट्टीवर होता. ही वॉज ऑन लिव्ह यस्टरडे. ही वॉज ऑन लिव्ह यस्टरडे. खूप झाली तुझी बडबड. इनफ ऑफ युअर नॉनसेन्स. इनफ ऑफ युअर नॉनसेन्स. किंवा खूप झाला तुझा ड्रामा. इनफ ऑफ युअर ड्रामा. इनफ ऑफ युअर ड्रामा. जेवण बनवायला येतं का तुला? तुम्ही क्वेश्चन करताय की जेवण बनवायला येतं का तुला? डू यू नो हाऊ टू मेक अ फूड. डू यू नो हाऊ टू मेक अ फूड. किंवा स्कूटी चालवता येते का तुला? सिम्पल म्हणा, डू यू नो हाऊ टू राईड अ स्कूटी. डू यू नो हाऊ टू राईड अ स्कूटी. तो अनेकदा माझ्याशी बोलतो. ही ऑफन टॉक्स टू मी. ही ऑफन टॉक्स टू मी. त्यांनी तर पाणी पण विचारलं नाही. बऱ्याचदा आपण हा सेंटेन्स बोलतो डेली यूजमध्ये की आपण कोणाच्या तरी घरी गेलो आहे आणि आपण त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी आपल्याला काहीच विचारलं नाही तर आपण बोलतो की त्यांनी तर पाणी पण विचारलं नाही. सिम्पल म्हणा, दे डिडंट इवन आस्क फॉर वॉटर. दे डिडंट इवन आस्क फॉर वॉटर. मी तर त्याला बघितलं पण नाही. आय डिडंट इवन सी हिम. आय डिडंट इवन सी हिम. मम्मीला सांग चहा बनवायला. आस्क ममा टू मेक द टी. आस्क ममा टू मेक द टी. तिला वाटत नाही की मी खुश राहावं. तिला वाटत नाही की मी खुश राहावं. शी डझंट वॉन्ट मी टू बी हॅपी. शी डझंट वॉन्ट मी टू बी हॅपी. शी डझंट वॉन्ट मी टू बी हॅपी. जे होत आहे ते होऊ दे. लेट हॅपन वॉट एव्हर इज गोइंग ऑन. लेट हॅपन वॉट एव्हर इज गोइंग ऑन. जे तो करत आहे त्याला करू दे. लेट हिम डू व्हॉट ही इज डुईंग. लेट हिम डू व्हॉट ही इज डुईंग. तुला काही विचारणं निरर्थक आहे. इट इज युजलेस टू आस्क यू एनिथिंग. इट इज युजलेस टू आस्क यू एनिथिंग. पुस्तकं वाचण्याची सवय पाडा किंवा पुस्तकं वाचण्याची सवय लावा. गेट इन टू द हॅबिट ऑफ रीडिंग बुक्स.
गेट इन टू द हॅबिट ऑफ रीडिंग बुक्स. आता कोणत्याही गोष्टीची सवयी पाडा किंवा लावा असं तुम्हाला म्हणायचं असेल तर सिम्पल तुम्ही गेट इन टू द हॅबिट ऑफ घ्यायचं आहे आणि पुढे ज्याचीही सवयी पाडा किंवा ह्याचे लावा म्हणायचं आहे ते तिथे लिहायचं आहे. सगळा खेळ पैशाचा आहे. इट्स ऑल अबाउट मनी. इट्स ऑल अबाउट मनी. सगळा खेळ विचारांचा आहे. इट्स ऑल अबाउट माइंडसेट. इट्स ऑल अबाउट माइंडसेट. मला जायलाच पाहिजे. आय मस्ट गो. आय मस्ट गो. चुकूनही मला फोन करू नकोस. डोंट कॉल मी इवन बाय मिस्टेक. डोंट कॉल मी इवन बाय मिस्टेक. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ युजफुल असणार आहे आणि त्यातली खूप सारी सेंटेन्स तुम्ही डेली यूजमध्ये यूजसुद्धा करणार आहात. गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.